ऐक ना, आयुष्य प्रत्येकालाच काही ना काही शिकवत असतं. काहींना दुःख देऊन, काहींना आनंद देऊन, तर काहींना शांत राहायला. आपण सारखंच विचारतो की माझ्याच आयुष्यात एवढं का? तर लक्षात ठेव, देव कधीच कोणालाही चुकीचा प्रश्न देत नाही. तो नेहमी आपल्याला एक पाऊल पुढे जाण्यासाठीच परिस्थिती देत असतो. तुला जर कोणी समजून घेत नसेल तर दुःखी होऊ नकोस, कारण की शांतपणे राहणारा माणूसच मोठा असतो. जो व्यक्ती शांतपणे आवाज न करता आपापले कर्तव्य निभवतो, तोच खरा मोठेपणा शिकलेला असतो. आपल्याला ना सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात, एखाद्या प्रश्नाचं उत्तरही आणि यशही. पण देव कधीच घाई करत नाही. तो अगोदर आपलं मन घडवतो आणि मग आपला हवं ते देतो. कधी कधी देव आपल्याकडून काही घेतो तर आपल्याला असं वाटतं की आपण आता हारलो आहोत. पण सत्य परिस्थिती असं आहे की देव आपल्याला पुढच्या परिस्थितीसाठी तयार करत असतो. आज मन अस्वस्थ असेल तर त्यात काही चुकीचं नाही. फक्त मन शांत ठेव, कारण की लक्षात ठेव, अशा परिस्थितीत जर तू शांत राहिलास तर अर्ध युद्ध तिथं जिंकलेलं असतं आपण. लोक काय म्हणतात यावर आपलं आयुष्य ठरवायचं नाही. तुला शांतपणे रात्री झोप लागते ना, तुझं डोकं शांत आहे ना, मन स्वच्छ आहे ना, तर यालाच आयुष्य घडवणं म्हणतात. लोकाच्या बोलण्यावर जाऊ नकोस. आज जर एखादी गोष्ट नाही मिळाली तर नाराज होऊ नकोस, कारण की देव उशीर करतो पण नकार देत नाही. तुला इच्छित गोष्ट नक्की मिळणार. तू फक्त चालत राहा, शांतपणे, प्रामाणिकपणे आणि विश्वासाने. एक लक्षात ठेव, तू योग्य वाटेवर आहेस आणि तुझं आयुष्य व्यर्थ नाही. तू काहीतरी कारणास्तव बनला आहेस. यू आर मेड फॉर द रिझन. बरोबर आहे ना?